विभाग 2 गणित 50 प्रश्न 100 गुणांसाठी. तर पहा प्रश्न काय आहे, 1 ते 100 मध्ये 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती. तर पहा आपल्याला म्हणलेलं आहे 1 ते 100 मध्ये 7 हा अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या विचारली, म्हणजेच काय 10 ते 99 मध्येच आपल्याला बघायचं आहे. 10 ते 99 मध्ये पहा 7 हा अंक किती वेळा येतो, 19 वेळा येतो. परंतु आपल्याला विचारले संख्या, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक कमी करायचं आहे. कारण का, तर 77 मध्ये 7ला आपण 2 वेळा इथे काउंटिंग करतो. म्हणजे पहा 19 मधून 1 कमी झालं, किती संख्या झाल्या त्या एकूण 18. म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मला याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा, चौकटीत कोणते चिन्ह येईल. तर पहा अगदी सोपा प्रश्न आहे. पहा कोणतं चिन्ह येणार आहे, अशा प्रकारचं. मग पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे ते. पुढील प्रश्न, तर पहा या विस्तारित रूपावरून तयार होणारी संख्या आपल्याला सांगायचं आहे. मग पहा विस्तारित रूप काय आहे, हे 600 होतं. त्यानंतर पहा 5 गुणिले 10,000 50,000, 4 गुणिले 1 लक्ष 4 लक्ष होणार आहे, आणि 8 गुणिले 10 80. मग पहा 4,50,680. 4,50,680 कुठे दिलेलं आहे, 4,50,680. 3 नंबरच्या पर्यायामध्ये, याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न, या बेरजेतील या दोन्ही आकार, हे दोन्ही चिन्हाचा जो काही अंक आहे त्यातील फरक आपल्याला सांगायचा आहे. मग आधी आपलं हे चिन्ह कोणते येतात, या चिन्हाच्या ठिकाणी कोणते अंक येतात ते आपल्याला शोधावं लागेल. मग पहा इथे बेरीज केलेली आहे. 8 आणि 5 13ला 3 हातचा 1 येणार आहे. 7 आणि 1 8 9 10 11 12. म्हणजे पहा 7 8 आणि 5 13ला 3 हातचा 1, हा पहा बरोबर आहे. 8 आणि 4 12ला इथे 2 येणार आहेत. मग पहा इथे पुन्हा हातचा 1 येणार आहे. मग पहा 5 आणि 1 6, 6मध्ये किती मिळवल्यानंतर इथे 4 येणार आहे. पहा बरं 6मध्ये आपल्याला 8 मिळवावं लागेल, तरच इथे उत्तर 14 येणार आहे. म्हणजे इथे असणार आहे 8. मग पहा 8 आणि 2 याच्यातील फरक आपल्याला सांगायचं आहे. मग 8 वजा 2 करायचे, 8तून 2 गेले 6 राहिले. म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना. पुढे प्रश्न पहा, एका सिनेमागृहामध्ये एका ओळीत, तर पहा रोमन अंक दिलेत. एक्स आय व्ही म्हणजे काय असणार आहे, एक्स 10 10 20 आय व्ही म्हणजे 4 म्हणजे 24 पासून एल एक्स व्ही, एल म्हणजे 50 आणि 10 60 आणि व्ही म्हणजे 5 म्हणजे 65 पर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्या ओळीमध्ये एकूण किती आसने आहेत विचारलेले. मग पहा आपल्याला काय करायचं आहे, 65 वजा 24 करायचं आहे. मग पहा 1 41 आणि त्यामध्ये 1 मिळवायचं आहे. म्हणजे एकूण किती आसने आहेत, 42. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. कारण इथे आपण हा जो काय पहिला आसन आहे तो कमी करण्यात येतो आपल्याकडून, किंवा आपल्याला इथे 23 केलं तरी आपलं उत्तर बरोबर येणार आहे डायरेक्ट.